स्वाध्याय इयत्ता 7वी विषय विज्ञान पाठ 20वा तारकांच्या दुनियेत. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा. मध्यमंडळ, क्षितिज, 12, 9, भासमान, वैश्विक, आयनिक. अ. दूरवर पाहिल्यास आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते, त्या रेषेला क्षितिज म्हणतात. आ. राशींची संकल्पना मांडताना आयनिक वृत्त विचारात घेतले आहे. इ. ऋतुमानानुसार वर्गीकरण केल्यास एका ऋतूत 9 नक्षत्रे येतात. इ. सूर्याचे पूर्वेस उगवणे व पश्चिमेस मावळणे हे सूर्याचे भासमान भ्रमण आहे. 2. आज 8 वाजता उगवलेला तारा एका महिन्याने किती वाजता उगवलेला दिसेल? का? तारे दररोज 4 मिनिटे लवकर उगवतात, त्यामुळे 30 दिवसांनी तो आजच्यापेक्षा 120 मिनिटे म्हणजेच 2 तास लवकर उगवेल. आज 8 वाजता उगवलेला तारा एका महिन्याने 6 वाजता उगवलेला दिसेल. प्रत्येक महिन्यात तारा आधीच्या महिन्यापेक्षा 2 तास लवकर उगवला असे भासते. प्रत्यक्षात पृथ्वी भ्रमण करीत असते आणि तारे स्थिर असतात. 3. नक्षत्र लागणे म्हणजेच काय? पावसाळ्यात मृग नक्षत्र लागले म्हणतात, याचा अर्थ काय? उत्तर. पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते, पण आपण पृथ्वीवरच असल्याने आपल्याला सूर्य फिरतो आहे असा भास होतो. या भ्रमणाला सूर्याचे भासमान भ्रमण म्हणतात. पृथ्वीवरून आकाश पाहताना निरनिराळ्या ताऱ्यांवरून आणि तारकासमूहांवरून आपल्याला हे ताऱ्यांचे भ्रमण दिसत असते. जेव्हा पृथ्वी आपले स्थान बदलते तेव्हा सूर्याच्या पार्श्वभूमीवरील रास बदलते. यावरून आपण सूर्याचे संक्रमण केले असे म्हणतो. प्रत्येक राशीत 2.25 नक्षत्रे येतात. या काळात पृथ्वीवरून पाहिले सूर्याच्या पाठीमागे ठराविक रास व त्यातील ठराविक नक्षत्र असते. जेव्हा सूर्य त्या ठराविक रास व नक्षत्रासमोर येतो तेव्हा त्या वेळेला नक्षत्र लागणे असे म्हणतात. पावसाळ्यात म्हणजेच जून महिन्यात 7 किंवा 8 तारखेस मृग नक्षत्र लागते, म्हणजेच पावसाळ्यात सूर्य मृग नक्षत्रात शिरतो. यालाच पावसाळ्यात मृग नक्षत्र लागले असे म्हणतात. प्रश्न चौथा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. तारका समूह म्हणजे काय? खगोलाच्या एका लहान भागात असलेल्या आणि प्राणी किंवा व्यक्तींच्या विशिष्ट आकृत्या दिसणाऱ्या तारकांच्या गटाला तारका समूह असे म्हणतात. आ. आकाश निरीक्षण करण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी असे तुम्हाला वाटते? उत्तर. चांगल्या दर्जाची दुर्बीण, आकाश नकाशा आणि दिशा दाखविणारे होकायंत्र या साधनांची व्यवस्था करून शहरापासून दूरवर अमावस्येच्या दिवशी आकाश निरीक्षण केले पाहिजे. इ. ग्रह, तारे, नक्षत्र यांचा मानवी जीवनावर प्रभाव पडतो असे म्हणणे योग्य आहे का? का? उत्तर. ग्रह, तारे, नक्षत्र यांचा मानवी जीवनावर प्रभाव पडत नाही. वैज्ञानिक युगात अनेक पद्धतीने अवकाश संशोधन केले गेले आहे. मानवाने चंद्रावर पाऊल ठेवले आणि मंगळावर देखील जाण्याची त्याची तयारी आहे. कोणत्याही संशोधनाद्वारे ग्रह, तारे, नक्षत्र यांचा मानवी जीवनावर प्रभाव पडतो हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले नाही. म्हणून ग्रह, तारे, नक्षत्रांचा प्रभाव मानवी जीवनावर पडतो असे म्हणणे योग्य नाही. 5. आकृती 20.1 अनुसार ताऱ्यांची निर्मिती व जीवन प्रवासासंदर्भात परिच्छेद लिहा. धूळ व हायड्रोजन वायूने बनलेल्या तेजोमेघापासून ताऱ्यांची निर्मिती होते. तेजोमेघामध्ये गुरुत्वाकर्षण असते, त्यामुळे तेजोमेघातील कणांमध्ये आकर्षण निर्माण होऊन आकुंचनाने हे ढग दाट व गोलाकार होतात. यावेळी ढगांच्या मधल्या भागात वायूचा दाब वाढतो, तसेच त्यांच्या तापमानामध्येही प्रचंड वाढ होते. तेथे ऊर्जा निर्मिती होऊ लागते. या अवस्थेला तारा म्हणतात. तेजोमेघापासून सर्वसाधारण तारा बनतो, पण तो जर आकाराने मोठा असला तर त्यापासून भव्य तारा तयार होतो. या तारांच्या तापमानात वाढ झाली तर त्यांच्यापासून तांबडा राक्षसी तारा किंवा तांबडा महाराक्षसी तारा निर्माण होतो. जर यात प्रसरण क्रिया झाली, बिंबाभिक्रा आणि अतिदीप्त तारा तयार होतात. या उलट जर आकुंचन झाले तर श्वेतबट्टूची निर्मिती होते. अतिदीप्त तारा एक तर कृष्ण विवराकडे जातो किंवा त्याचा न्यूट्रॉन तारा बनतो.
असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या जीवनीस पेज या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा व शेजारील दिलेल्या बेल आयकॉनला देखील क्लिक करा, जेणेकरून आमचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचतील.